यार परी, कॉंग्रॅट्स. काय सेन्स आहे तुला इंटिरियरचा. काय डिझाईन केलंयस तू. म्हणजे रंग एकदम असे व्यवस्थित, छान, स्वच्छ. जागा खूप छान मॅनेज केलीस तू. फर्निचर पण चांगलं आहे, पण साहिल म्हणतोय ते मला पटतंय यार. काहीतरी मिसिंग आहे अजून. अरे यार काय काहीतरी कमी आहे, पण ती कमी भरली नाही जाणार. कुठली? हॅलो, हा आनंदी, 100 वर्ष जगणार आहेस. तुझीच आठवण काढत होतो. हे बघ स्पीकरवर आहे, बोल सगळ्यांची. चांगली की वाईट? चांगलीच. तुझ्यात काय वाईट आहे सांगायला? हा बोल सगळ्यांची बोल. पण मी आणि परी तुला खूप मिस करतोय. हा का तूच का, आम्ही पण मिस करतोय ग. पण आता जास्त मिस करू नका, कारण काही दिवसातच मी मिसेस होणार आहे. रुपेशने मला अंगठी घातली आहे आणि लग्नानंतर ज्या घरात राहणार होत ना ते घरही दाखवलंय. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. कसं आहे बघ ना, तुम्हाला हे घर सोडावं लागलं आणि देवानी मलाही भाग पाडलं हे घर सोडायला. हे आता कशाला सेंटी होते? हा नावाप्रमाणेच राहा आणि आम्हाला भेटायला ये मधून मधून, कळलं का? हो येणारच आहे मी. रुपेश आणि मी एकत्र येणार होतो आमंत्रण द्यायला. या या वाट बघतो. बाय बाय. तुम्हाला माहितीये का, आपलं हॉटेल चांगलं उभं राहावं ना, म्हणून मी वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळे उपवास करते. माझा विश्वास आहे सगळं चांगलं होणार. आपल्या हॉटेलसाठी ना तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा सगळ्यांकडून. बाय टीटी बाय. बाय 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 बाय. या आनंदीमध्ये काहीतरी सॉलिड पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तिचा फोन आला आणि मला आता लक्षात आलंय की काय मिसिंग आहे आपल्या रेस्टॉरंट मध्ये. तुम्हाला लक्षात आलंय का, आपल्या रेस्टॉरंटला नावच नाही अजून. नाव मिसिंग या रेस्टॉरंटचं. इथे अशी मध्ये नावाची पाटी आली पाहिजे मोठी. ती मिसिंग. जबडा फोडला मग सगळे गपगार. आमचा पण जबडा फुटणारच आहे हसून हसून. फणींद्रनाथ. अरे पण फणींद्रनाथ काय अरे. भाई काय करणार आता, आपल्या मॉम डॅडला काही सुचलं नाही दुसरा. ए गाईज इट्स नॉट फनी, इट्स फनी. हा ताई तुम्ही सांगा फ पासून काय नाव ठेवायचं? हा फालतूगिरी, हा फटाका, फाईट, फोकस, फाऊल, काय ठेवायचं काय? तुम्ही हसू नका, मला खरंच नाव आवडलंय. आमच्याकडे आहेत अशी नावं, पण ह का पत्रिकेत फ आलं होतं ना. अरे ए रडू नको फणींद्रनाथा. मिस्टर कोंब. अरे परत ये रे बाबा. ए थांब ना रे. आनंदी, आपण ना तुझी पत्रिका बनवून घेऊया. अरे पण कशी बनवणार आहात माझी पत्रिका? मला ना धड माझं जन्म ठिकाण माहितीये ना जन्म ना. काय माझा चेहरा बघून बनवणारच का ती गुरुजी पत्रिका माझी? नाही चेहरा नाही, पण आपण हात तरी दाखवूया ना कोणाला तरी. हा. हा? कशाला काढतोस तू पत्रिकेचं? हे बघ रुपेश, मी श्रद्धाळू आहे पण अंधश्रद्धाळू नाहीये. आणि पत्रिका न बघताही चांगलंच चाललंय की माझं आयुष्य. बघ देवाचं मनापासून स्मरण केलं ना की तारे ग्रह असे आपोआप फिरतात बघ. त्याच्यासाठी नाही रे बाबा, तुझ्या नावासाठी. नावासाठी म्हणजे मला नाही कळलं. अरे म्हणजे आपल्याला फ्युचर प्लॅनिंग करायला पाहिजे ना. हो पण रुपेश मला नीट कळेल असं काहीतरी बोल ना. हे बा, आता उद्या आपलं लग्न होईल. हा, उद्या म्हणजे या महिन्यात या वर्षात होईलच ना. मग आता आपल्याला लग्नाचं सगळं ठरवायला पाहिजे ना. काय आहे, मम्मी आणि बज्जी बुवा बाकीच्या गोष्टी बघतील, तुझ्या नवीन नावाचं तर आपल्यालाच बघायला लागेल का नाही? विठ्ठला, म्हणजे लग्नानंतर तू माझं नाव बदलणार आहेस? हो, अरे खानदानी रूल आहे आपला. आपल्याकडे सगळ्यांचीच बदलली आहेत ना. असं नाही रे रुपेश, पण अरे किती छान नाव आहे माझं, आनंदी. आणि या नावामुळेच तू माझ्या प्रेमात पडलायस ना. आणि आता तूच नाव बदलायच्या गोष्टी करतोय. पण नाव बदलून माझं प्रेम थोडीच बदलणार आहे. काय पण बोलते. अरे रुपेश, तसं नाहीये.
एकतर मला माझं आडनावही माहिती नाही. माहुल गावात सापडले म्हणून माहुलकर असं नाव ठेवलं. आणि आता तेही बदलणारच आहे ना, पण आनंदाने, हक्काने. नाव बदलायची काय गरज आहे? अगं आडनाव बदलणे फॉर्मॅलिटी आहे, नाव बदलणे आपली परंपरा आहे, परंपरा. रुपेश तसं नाही रे. एकतर माझ्याकडे माझं असं स्वतःच काहीच नाही. एक नाव होतं तेही तू बदलतोय. अरे हजारो मुलींमध्ये एक नाव असतं आनंदी. आनंदी मेरी जान, तू तो करोडों में एक है. हो ना, मग एक ऐक ना माझं. माझं नाव नको ना बदलू. आणि लेकिन आपली मम्मी भी तो एकीच आहे ना. आपली परंपरा तोडली तर वाईट वाटेल का नाही तिला? हा, अच्छा, म्हणजे मम्मीच्या मनाचा एवढा विचार आणि माझ्या मनाचा काहीच नाही. ठीक आहे, मग सांग ना तुझ्याच मम्मीला. तिला आवडेल तशी आणि नाव बदलायला तयार असेल अशी मुलगी बघायला तुझ्यासाठी. मी जाते. ए आनंदी भडाकली. ए आनंदी, भाई आपण इतकंही कॉमेडी दिसत नाही. आता तुम्ही या उमरला सुद्धा एकदम लाल बादशाह दिसतं, तर मग आपण तुमच्या समोर जोकरची पत्तीच वाटणार ना. कौतुक बस. त्याला नाही, हे जे मला ट्रीटमेंट देतोयस ना स्पेशल, सकाळी सकाळी स्पेशल चहा, त्याला बघून हसलो. भाई अपना उसूल है, दुश्मन को दारू पिलाओ और दोस्त को चाय, उससे दुश्मनी की उम्र घटती है और दोस्ती की उम्र बढ़ती है. ओ अरे मेरे शेर, आता मात्र कळलं आज काय स्पेशल आहे ते. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवस आहे ना तुझा? नाही 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 भाई, आपला बर्थडे नाही आज, पण काम आहे ना बर्थडेच्या कनेक्शन मध्येच आहे. म्हणजे भाई आपल्या हॉटेलची बर्थडे काय, म्हणजे इराणी हॉटेल भावानी कधी सुरू केलं? हाऊ कॅन आय फॉरगेट दॅट. माझी आणि माझ्या भावाची पहिली भेट त्याच दिवशी झाली. हिरो बनण्यासाठी घरातून निघालो. भाई हिरो? हा, वय वर्ष 12, खायची अक्कल नाही, कमवायची अक्कल नाही, बस निघालो. कुठल्या रूटनी आलो ते सुद्धा आठवत नाही. बस आठवड्याभरात मुंबईत पोचलो. हालत खराब, 4 दिवस उपाशी, अंगात त्राण नाही. कसा तरी आलो समुद्रकाठी, चक्कर येऊन पडलो भावाच्या दारात. तोच दिवस भावाचा हॉटेलचा उद्घाटनाचा दिवस. भावानी मला उचलून आत घेतलं आणि जेवायला दिलं. मीच भावाचं पहिलं कस्टमर आणि पहिलं वर्कर होतो. आय स्टिल रिमेंबर दॅट डे. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. तुमच्या आणि भावाच्या स्टोरीला फुल रिस्पेक्ट. भाई डेट काय होती त्या दिवशी? 25 मे 1976. 25 मे 1976. मँगो सीझन. म्हणजे काय? सागम पेपी वगैरे नाही, सागम पप. अरे म्हणजे साहिल, गौरव, मुक्ता, परी, पप्या, आपल्या सगळ्यांचे इनिशियल्स मिळून सागम पप. अत्यंत थर्ड क्लास आयडिया. काय करताय?